शनिवार दिनांक 29 ऑगस्ट 2026 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींना, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 29 ऑगस्ट 2026 या दिवसाचे राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. आता आपण बघूया पहिली रास आहे मेष रास. मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक आणि सकारात्मक राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींची मदत मिळेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असून अचानक एखादा फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. कुटुंबातील व्यक्तींशी प्रेमाने संवाद साधल्यास घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो, त्यामुळे विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ वेळ आहे सकाळी 9:30 ते 11. आता बघूया दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस स्थिरता आणि समाधान देणारा राहील. काही दिवसांपासून रखडलेली कामे आज मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या मदतीमुळे मन प्रसन्न होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे सहकार्य तुम्हाला मिळेल. मन शांत ठेवण्यासाठी देवाचे स्मरण करणे लाभदायक ठरेल. आजचा शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ वेळ आहे दुपारी 12 ते 1:30 आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नवीन विचार आणि संधी घेऊन येईल. तुमच्या बोलण्याने एखादे महत्त्वाचे काम सहज होऊ शकते. नोकरी किंवा व्यवसायात संपर्क वाढतील. नवीन व्यक्तींशी झालेली ओळख भविष्यात उपयोगी ठरू शकते. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न यशस्वी होतील. मात्र कोणावरही लगेच पूर्ण विश्वास ठेवू नका. घरातील वातावरण आनंदी राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकते. आरोग्यासाठी वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप आवश्यक आहे. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10 ते 11:30 आता आपण बघूया पुढची रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिकदृष्ट्या महत्त्वाचा राहील. मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल. आर्थिक बाबतीत बचतीकडे लक्ष द्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. एखाद्या जुन्या मित्राशी संपर्क होऊन जुन्या आठवणी जाग्या होतील. मनावर अनावश्यक ताण घेऊ नका. श्री स्वामी समर्थाचे नामस्मरण केल्याने मनाला शांतता मिळेल. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 8:30 ते 10:00. आता आपण बघणार आहोत पुढची रास आहे सिंह रास. आता सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व गुण दिसून येतील. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या जबाबदारीवर सोपवले जाऊ शकते. व्यवसायात नवीन योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे. पैशाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. प्रेम संबंधामध्ये गैरसमज दूर होतील. विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने अभ्यास केल्यास चांगले परिणाम मिळतील. आजचा शुभ रंग आहे केशरी आणि शुभ वेळ आहे दुपारी 2 ते 3:30 आता बघूया पुढची रास आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनतीचे फळ देणारा राहील.
मागील काही दिवसांपासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळेल. व्यवसायात आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रे व्यवस्थित तपासा. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थिती मजबूत राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आजचा शुभ रंग आहे निळा. शुभ वेळ आहे सकाळी 9 ते 10:30 पर्यंत. आता आपण बघणार आहोत पुढची रास. आता पुढची रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी आणि मन प्रसन्न करणारा असेल. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी नवीन मार्ग सापडेल. मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करताना योग्य सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. मित्रांसोबत एखादा आनंदाचा क्षण अनुभवता येईल. आज मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेकडे लक्ष द्या. आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ वेळ आहे दुपारी 12:30 ते 2:00 आता आपण बघणार आहोत पुढची रास. पुढची रास आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा सावध राहण्याचा आहे. कामामध्ये अडथळे आले तरी संयम सोडू नका. तुमची मेहनत वाया जाणार नाही. व्यवसायात प्रतिस्पर्धकाच्या हालचालीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत कोणालाही मोठी रक्कम देताना काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद होऊ शकतात, परंतु शांतपणे बोलल्यास परिस्थिती सुधारेल. जुन्या समस्येवर नवीन उपाय सापडू शकतो. आरोग्यासाठी विश्रांतीला महत्त्व द्या. आजचा शुभ रंग आहे जांभळा आणि शुभ वेळ आहे संध्याकाळी 4 ते 5:30 पर्यंत. आता बघूया पुढची रास. पुढची रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा राहील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकते. दूरच्या व्यक्तीकडून एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आणि एखादा जुना आर्थिक प्रश्न सुटू शकतो. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांसाठी चांगला दिवस आहे. कुटुंबातील व्यक्ती तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. प्रवासाचा योग येऊ शकतो. मन प्रसन्न ठेवण्यासाठी धार्मिक कार्यात किंवा सेवा कार्यात सहभागी व्हा. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 7:30 ते 9:00 आता आपण बघणार आहोत पुढची रास मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनत आणि जबाबदारीचा राहील. कामाचे प्रमाण वाढू शकते, परंतु त्यातूनच तुमची प्रगती होईल. वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर लक्ष ठेवतील, त्यामुळे कामात निष्काळजीपणा करू नका. व्यवसायात हळूहळू फायदा वाढेल. आर्थिक व्यवहारात शिस्त ठेवणे आवश्यक आहे. घरातील वातावरण सामान्य राहील. एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलल्याने मन हलके होईल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या. आजचा शुभ रंग आहे करडा आणि शुभ वेळ आहे सकाळी 10:30 ते 12:00 आता बघूया आपण पुढची रास. आता पुढची रास आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येईल. तुमच्या कल्पनांना योग्य व्यक्तींचा पाठिंबा मिळू शकतो. नोकरीमध्ये बदलांचा विचार करणाऱ्यांना चांगली माहिती मिळेल. व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक बाबतीमध्ये लाभ मिळू शकतो, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या यशामुळे आनंद होईल. मित्रांकडून मदत मिळेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा नामस्मरण करा. आजचा शुभ रंग आहे आकाशी. शुभ वेळ आहे दुपारी 3 ते 4:30 पर्यंत.
आता बघूया आपण पुढची रास. पुढची रास आहे मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टीने शुभ राहील. अनेक दिवसापासून प्रयत्न करत असलेल्या कामामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि कुटुंबियाचे सहकार्य मिळेल. एखादी शुभ बातमी मनाला आनंद देईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. आज देवाचे स्मरण करून दिवसाची सुरुवात केल्यास सकारात्मक ऊर्जा मिळू शकते. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ वेळ आहे सकाळी 8 वाजल्यापासून ते 9:30 तर मित्रमैत्रिणींनो, आपण आता बघितले 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. आता बघूया आपण श्री स्वामी समर्थ. अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही श्री स्वामींच्या कृपेने शक्य होतात. श्रद्धा ठेवा, प्रयत्न करत राहा आणि स्वामींचेच नामस्मरण करा. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचे राशी भविष्य हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक यांना शेअर जरूर करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन राशी भविष्य या व्हिडिओसह पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.